हॅलो गाईज, बाहेर खूप पाऊस पडतो आणि माझी इच्छा झाली काहीतरी मस्त खायची. सो मी ठरवलं मी रोटीपासून पिझ्झा बनवते आणि माझ्याकडे जे काय अवेलेबल आहे ना ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मस्त पिझ्झा तयार करणार. मी पिझ्झामध्ये कॅप्सिकम आणि अनियन ॲड करते आहे, जे खूप टेस्टी लागतं पिझ्झामध्ये आणि मला खूप जास्त आवडतं. जेव्हा जोरदार भूक लागते ना तेव्हा फक्त मम्मीची आठवण येते यार, कारण मम्मी काय जेवण बनवते ते मला नाही जमत. मी इथे व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि मी आता रोटीवरती सॉस लावून घेणार आहे. ओपनच होत नाहीये. त्यानंतर मी मेयोनीज टाकते. मेयोनीज मला खूप जास्त आवडतं. तर हे मस्तपैकी मिक्स करते मी. जलेबी बाई. माझ्या बेसुऱ्या आवाजाला इग्नोर करून मी ह्याच्यावरती सॉस स्प्रेड करून घेतला आणि मी आता ह्या पिझ्झाला मस्त सजवणार. मी ह्याच्यावरती मस्त व्हेजिटेबल्स टाकून घेतल्यात आणि आता मी सिझनिंग टाकणार आहे आणि त्यानंतर माझा पिझ्झा. जेव्हा पण मी काय बनवते ना ते बनवण्यामध्ये मला जेवढी मज्जा येते ना तेवढीच मी एक्सायटेड असते ती रेसिपी ट्राय करण्यासाठी. त्यानंतर मी ॲड करते चिली फ्लेक्स. त्यानंतर मी टाकणार आहे चीज स्लाइस. मला चीज खायला खूप खूप आवडतं, त्याच्यामुळे मी भरभरून चीज ॲड करणार आहे. एवढं चीज माझ्यासाठी पुरेसं नाही आहे, म्हणून मी ह्याच्यावरती अजून चीज ॲड करणार आहे. ओ माय गॉड, वाटतच नाही मी रोटीपासनं पिझ्झा बनवते, कारण तो दिसायला एवढा मस्त दिसतो, खायला काय डिलिशियस असणार आहे. मी या रोटी पिझ्झाला ओव्हनमध्ये बेक नाही करणार आहे, मी ह्याला तव्यावरती बेक करणार आहे. पिझ्झा रेडी झाला आहे आणि पिझ्झा एवढा क्रिस्पी बनला आहे ना, आणि तुम्ही बॅक साईडनी पण बघा तो अजिबात जळला नाही आहे. मस्त बेक झाला आणि मस्त क्रिस्पी झाला. मी आता ट्राय करते पिझ्झा. तो एवढा क्रिस्पी झाला ना की तो लगेच तुटला. ॲक्च्युअली वाटतं मी पिझ्झा खाते. माइंड ब्लोईंग.